आनंदग्राम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ बारगजे यांनी आज चौथ्यांदा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली। भाऊ काय सांगाल, सातत्याने जे आहे ते आपण धनंजय देशमुख यांची भेट घेता, त्यांना धैर्य देण्याचा प्रयत्न करता? हो, आता संतोष अण्णांना जाऊन जवळपास 67-68 दिवस झाले। हे दुःख आणखी महाराष्ट्राच्या हृदयामध्ये ओलच आहे। प्रत्येकाचं इकडं जीव लागलेला आहे। मी तर खरं इथे येऊन बसलो असतो, परंतु आता जवळपास 125 एड्सग्रस्त लेकरं आहेत माझ्याकडे त्या डोंगरावर। तर त्यांचं औषध पाणी ते सगळं बघावं लागतं। आता माझे गुरु बाबा आमटे यांचा अमृत महोत्सव सुरू आहे। त्यानिमित्ताने मी 75 गावामध्ये, खेडेगावामध्ये, शाळा कॉलेज युवकांना भेटतोय। माझं धनंजयपासून जीव हटत नाही। येता जाता मला सारखं भेटावंसं वाटतं। तपास यंत्रणा कुठवर आलेली, काय चाललंय, त्याला धीर देणं, त्याच्या डोळ्यातलं मला पाणी बघितलं की फार वाईट वाटतं। कारण गेली अनेक वर्षे आम्ही सोबत काम करतोय। धनंजय देशमुख आणि अण्णा, संतोष अण्णा हे सामाजिक कार्यकर्ते होते। बघा, तुम्हाला सांगतो, दोषी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा हा विषयच नाही आहे। समाजकार्यामध्ये आम्हाला आमच्या गुरूंना सांगितलं की तो एक मानवता धर्म आहे, तो माणूस आहे। मी याची जात कधीच बघितलेली नाही आहे। हा माझ्या पावलावर पाऊल टाकून येत होता, इथं गावाची सुधारणा करत होता, सेवा करत होता। या मिशनमधून आम्ही पुढे चाललेलो आहेत। जाती तोडो समाज जोडो हे माझं मिशन आहे, की मला कुठल्याही जाती धर्माविषयी काही वाटत नाही। ते एक माणूस आहे, संपलं। त्या भावनेतून मी येतोय। त्या दिवशी सुद्धा 26 जानेवारीला ध्वजारोहण झालं। ते ध्वजारोहण एका गावानं माझ्या हातात नाही केलं। ते ध्वजारोहण जे झालं ती समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाचं झालेलं आहे। ते संविधानाचं ध्वजारोहण झालेलं आहे। त्याच्यामुळे त्याचं मला या गाववाल्यांना मला नतमस्तक व्हायचं या मातीला, की ह्या मातीमध्ये न्याय आहे, बंधुत्व आहे, सामंजस्य आहे। कुठलाही रक्ताचा थेंब न सांडता संविधानावर विश्वास ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आम्ही सर्वजण। आणि मी इथं आल्यावर मला कळालं की धनंजय, आम्ही बसलोत, बोललोत। तपास यंत्रणा, पोलीस कार्य त्यांच्या मार्गानं आम्हाला समाधान आहे की तपास यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे। आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे, आमचा संविधानावर विश्वास आहे, आमचा तपास यंत्रणेवर, पोलीस कार्यावरती विश्वास आहे की ते आम्हाला न्याय मिळेल। संतोष अण्णांचे जे काही मारेकरी असतील त्यांना शिक्षा मिळणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे। खरं तर आपण आता उल्लेख केल्याप्रमाणे 26 जानेवारीला तुम्ही इथं आले होते, ध्वजारोहण तुमच्या हस्ते झाले। त्यानंतर तुम्ही एक सायंकाळी फेसबुक पोस्ट केली होती, आरोपी ज्या जातीचे आहेत त्या जातीचा मी आहे, आरोपी ज्या गावचा आहे त्या गावचा मी आहे। मग या सगळ्या गोष्टीला जातीय रंग कोण देऊ पाहते? मला तेच, आता हे बघा, प्रत्येकाचं आपापलं कार्य आहे। आम्ही सामाजिक कार्यातली माणसं आहेत, आम्हाला कुठल्याही जाती धर्माचं तर काही देणं घेणं नाही। संतोष अण्णांचे जे मारेकरी आहेत, ज्या जातीशी आहेत त्या जातीचा मी आहे, ज्या गावचा आहे त्याच गावचा माझा तिथलं जन्म आहे। मी जरी त्या डोंगरावर राहत असतो तरी मी त्याच गावचा आहे, हे काही लपवण्याची काही गरज नाही। परंतु धनंजय देशमुख, त्यांचे कुटुंबीय आणि हे गाव मसाजोग यांच्याकडे न्याय आहे, नीतिमत्ता आहे, धर्म आहे, यांच्यामध्ये मानवता आहे की सामाजिक कार्याचा हात लागावा। पण त्यांनी कधीच माझी जात बघितली नाही, माझं गाव पण बघितलं नाही। त्याच्यामुळे मला काहीच हे करता येत नाही। ज्यांनी कुणी त्याला जातीचा रंग देत असेल ते संपून जाणार आहे, ते नितळणार आहे वातावरण। कायद्याचाच विजय होणार आहे, इथं सत्यमेव जयते, इथं सत्याचाच विजय होणार आहे। भाऊ, आपण बघतोय खरं तर बीडला मोठा ऐतिहासिक वारसा लावला आहे, संतांची चरण लागलेत। मग पण गेल्या काही दिवसापासून असेल वातावरण ढवळून निघाले। हे सामाजिक सलोख्याची घडी बसण्यासाठी समाजानं काय केलं पाहिजे, काय वाटतं? आता आमचा सलोख्याचा घास सुरू आहे की आम्ही एकत्र येतो। वंजारी आणि हे जे दोन याच्यामध्ये आहे मराठा समाजात जे काही थोडंसं ते आता तर क्लिअर झालं ते वातावरण, पण मधल्या काळात थोडीशी धुसफूस होती, थोडंसं राग होता बाबा। परंतु तो जे काही समाजातले शुद्ध माणसं आहेत, कुठल्याही जाती धर्मात 2-5% थोडासा संभ्रम निर्माण करणारे लोक असतात, त्याच्याकडे आम्ही बघत नाहीत। परंतु मराठा समाजामध्ये, वंजारी समाजामध्ये पण जाती धर्माचा विषय न करणारी माणसं चांगले आहेत। त्याच्यामुळे आम्ही ठिकठिकाणी जाऊन सलोख्याचा घास हा तयार केला। संवाद यात्रेमध्ये फिरलोत की आम्ही प्रत्येकानं, वंजारी समाजानं मराठा समाजाच्या तोंडात घास घालायचा आणि सलोखा निर्माण करायचा की आम्ही सर्व एक आहोत। जाती तोडो समाज जोडो, आम्हाला दुसरं काहीच त्याचं देणं घेणं, त्यात राजकारण पण करायचं नाही आणि राजकारण येणार पण नाही याच्यामध्ये। खरं तर तो तुमचा विषय नाही, पण आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून अनेक नेत्यांनी जे आहे ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे ठाम भूमिका घेतली। समाजातील अनेक लोक आहेत, वंजारी समाजातील अनेक लोक जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन गेलेत। मात्र सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर मोठी राजकीय टिकाटपणी होते। याच्यावर तुम्हाला काय बोलायचं का?
नाही, याच्यावर काय मला बोलायचं नाही. काय त्यातलं मला कळत पण नाही. मला फक्त एवढंच आहे की दोन्ही जातीची माणसं यांच्या पाठीशी आहेत, ज्यांना वाटतं की न्याय मिळावा आणि खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. तर कारण की ज्याच्यावर अत्याचार झाला, ज्याच्यावर अन्याय झाला आहे, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्यावर त्याला कुठं जातीय रंग देणं किंवा त्याला कुठं राजकीय रंग देणं हे टिकत नसतं. हे जरी मीडियानं किंवा जरी कुठे एखादा शब्द इकडे तिकडे घेत असतील तरी त्याला काही अर्थ नाही, त्याच्याकडे कुणी लक्ष देणार नाही. आपण आनंदग्रांच्या माध्यमातून एड्सग्रस्तांचं संगोपन करतात, मोठं नाव जे आहे ते आपण सामाजिक कार्यात आहे. काय संदेश देणार आहात तुम्ही समाजाला? समाजाला मला एकच संदेश द्यायचा आहे की कुठलीही घटना घडली वंजारी समाजानं किंवा मराठा समाजामध्ये, हे सगळे छोटे भाऊ मोठे भाऊ इथे समाजातले प्रमुख घटक आहेत. याच्यामध्ये खूप चांगली माणसं आहेत, खूप चांगली माणसं आहेत याच्यामध्ये. त्याच्यामुळं समाजामध्ये समाजाला दिशा देण्यासाठी, बंधुत्व, न्याय, समाजामध्ये ऐक्य टिकवण्यासाठी समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, समाजसेवकांनी आणि सुज्ञ लोकांनी समोर आलं पाहिजे. अशा घटना मला या कार्याच्या अनुषंगानं 150 पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे महाराष्ट्र आणि बाहेर. हां, आनंदग्राममध्ये जे काही एड्सग्रस्त लेकरांचं संगोपन करतोय आम्ही, त्या अनुषंगानं आणि महाराष्ट्रामध्ये मी संवाद यात्रेत फिरतो, सलोख्याचा घास म्हणून फिरतो. मला असं वाटतं की ज्या साधू संतांनी, महापुरुषांनी, समाजसुधारकांनी समाजाला स्थिर करण्यासाठी कुठल्याही जाती धर्माचा तिथं आधार घेतलेला नाही आहे. त्याच्यामुळं समाजातल्या दोन्ही समाजातल्या सुज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकांनी आणि खरं तर पुढाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी कुठलंही राजकारण करू नये. का तर यांचा संवेदना जागृत करणं गरजेचं आहे. त्यांच्या डोळ्याला अश्रू आहे आणि आपल्याला दुसरं काय सुचायला नाही पाहिजे. त्यांचं लेकरू गमावलेलं आहे. तो संतोष अण्णा हे ह्या मातीचे सुपुत्र नाही, ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. इथं मी अहिंसा तीर्थ समजतो. इथे इतक्या लोकांनी इथे येऊन गेलेले आहेत, याच्याहून त्यांचं कार्य आणि त्यांची उंची कळते. धनंजयकडे संयम आहे, शांती आहे, धनंजयकडे न्याय आहे. तो एका ज्या मार्गानं चाललेला आहे की तो संविधानाच्या मार्गाने चाललेला आहे, शांतीच्या मार्गाने चाललेला आहे. त्याच्यामुळे मला दोन्ही समाजातल्या मायबाप लोकांना आणि पुढाऱ्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करायची की हे वातावरण आणखी निवळत गेलं पाहिजे आणि धनंजयच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. संतोष अण्णांना न्याय मिळाला पाहिजे. ही सर्वांचीच आमची भूमिका आहे. यासाठी मी पूर्ण काम करणार आहे, पुढेसुद्धा मी काम करणार आहे. आता महाराष्ट्रातल्या चांगल्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांना, ज्यांना पद्मश्रींनी सन्मानित केलेलं आहे, ज्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे, जे समाजातल्या वेदनेवर काम करतात, दुःखी, कष्टी, वंचितासाठी काम करतात, अशा समाजसेवकांना मी विनंती करणार आहे की धनंजय देशमुख आणि या गावामध्ये आपलं येऊन तिथं राहायचं आहे, थांबायचं आहे आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरणार आहेत आणि समाजातलं सलोख्याचं वातावरण आणखी वाढवणार आहेत. यासाठी काही वेगळी मोहीम तुम्ही उभी करणार आहात का? आज मिशनच आहे सलोख्याचा घास. त्या अंतर्गत मी आवाहन करणार आहे समाजातल्या की जे अविरत काम करताय, ज्यांनी समाजामध्ये झोकून काम केलंय, जी काही थोडीशी दरी पडली तर पाणी निवळायचं काम आमचं कर्तव्य आहे. आम्हाला जे शेकडो पुरस्कार पोहोचलेत किंवा आम्हाला लोक नवाजतात की बाबा आम्हाला जात चिटकतच नाही, आम्हाला धर्म चिटकत नाही, आम्ही मानवतेचे पुजारी आहोत. जिथं वेदना आहे तिथं आमची संवेदना आहे. जिथं कुणाला भूक लागली तिथं आम्ही अन्न देणार, जिथं आजाराला औषध देणार. अशा प्रकारे वंचितासाठी आमचं काम आहे. अशा लोकांनाच मी इथं बोलवणार आहे आणि ही न्यायाची, सलोख्याची, सामाजिक सलोख्याची दिंडी आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि आदर्श ह्या बीड जिल्ह्याला परत आणखी आदर्श करायचा प्रयत्न करणार आहोत की इथं जातीपातीला थारा नाही, इथं ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या पाठीशीच लोक उभं राहतात. अशा प्रकारचं आम्हाला इथं वातावरण निर्माण करायचं आहे. निश्चितच आपण बघतो हे होते आनंदग्राम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ बारगजे, ज्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 100हून अधिक एड्सग्रस्त मुलांचा ते संगोपन करतात आणि आज चौथ्यांदा त्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.